बुलेटिनमध्ये अहमदनगरहून एक महत्त्वाची बातमी आहे। नगर महापालिकेमध्ये भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे बसपाच्या 4 नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्यात येणार आहे। बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी ही घोषणा केली आहे। मात्र याबाबत कुठलेही पत्र किंवा नोटीस अद्यापपर्यंत मिळाली नसल्याचं स्पष्टीकरण बसपा गटनेते मुदस्सर शेख यांनी दिले आहे। पण पवारांनी घोषणा केल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर कारवाई होणार का हे देखील पाहावं लागणार आहे। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। साहेबराव, काय अपडेट आहे? याचा बसपाच्या जो बीजेपीचा पाठिंबा दिला होता बसपाच्या 4 नगरसेवकांनी त्यांच्या विरोधामध्ये निलंबनाची कारवाई केलेली आहे असं पक्षाच्या साखरे यांनी सांगितलेलं आहे। मात्र स्थानिक नगरसेवक आहे किंवा गटनेते आहेत त्यांनी मात्र ह्या सगळ्या कारवाईचा इन्कार केलेला आहे। त्यांना अजून कुठल्याही प्रकारचे पत्र भेटलेले नाही आणि ते जर म्हणजे पत्र भेटले तर आपण याच्यावरती योग्य तो खुलासा करू। कारण सत्ता आपण 4 नगरसेवक आहेत, कधी बसपाचे नगरसेवक नगरमध्ये निवडून आलेले होते आणि सत्ता टिकवायची असेल त्यांचा राजकारण करण्यासाठी जे काही निधी येणार आहे तो जनतेला वाटण्यासाठीच आम्ही सत्तेसमोर गेलेलो आहे असं त्यांचं म्हणणं आहे। या सगळ्या प्रकरणावरती ते चौघही मिळून पक्षाध्यक्ष जे आहेत त्यांच्याशी भेटणार आहेत महाराष्ट्र आणि यावर पुढे काय करावं हे पाहावं लागेल। दरम्यान राष्ट्रवादीच्या जे नगरसेवक आहेत त्यांना पोस्टाने या सगळ्या नोटिसा गेलेल्या आहेत, परंतु ते सामुदायिक पक्षाचा खुलासा करणार आहे अशी बातमी समजते। या सगळ्या प्रकरणामध्ये 2 ते 3 दिवसांमध्ये मुंबईला सगळे नगरसेवक जाऊन पक्षाध्यक्षांशी बोलणार आहेत। धन्यवाद साहेबराव, आपण माहिती दिल्याबद्दल। पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी हेल्मेट विरोधी कृती समितीतर्फे पगडी आणि फेटे घालून सविनय कायदेभंगाचं आंदोलन करण्यात आलं। सर्वपक्षीय नेते, स्वयंसेवी कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते। हेल्मेट घालणं हा जणू कायदाच झालाय, तो मोडण्यासाठी हेल्मेटऐवजी पगडी आणि फेटे घालून या सगळ्यांनी आंदोलन केलं।